उर्सानिमित्त भरले निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान व रक्तदान शिबिर। सालाबाद प्रमाणे जाफर साहेब बाबा व मलिक साहेब बाबा यांच्या उर्सानिमित्त रक्तदान शिबिर व जंगी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान सामने दिनांक 16 जानेवारी रोजी वेलापूर बोरगाव रोड उघडेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे भरविण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन विजय सिंग माने देशमुख, सरपंच बोंडले, गोपाळ आबा क्षीरसागर, राधाकृष्ण हॉस्पिटलचे डॉक्टर पवार, ग्रामसेवक कैलास सुरवसे, रजनीश बनसोडे, नानासो मुंगुसकर यांनी केले। आमदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आरिफ खान पठाण, लालासाहेब मोरे, माजी डेप्युटी सरपंच जावेद मुलानी, बबलू मुजावर, ज्ञानदेव जानकर, प्रताप पाटील, हनुमंत खटके, असलम शेख, ॲडव्होकेट लक्ष्मण मगर यांची प्रमुख उपस्थिती होती। या उर्साची सुरुवात सकाळी निकाली कुस्त्यांच्या कार्यक्रमाने झाली। अनेक पैलवान, जंगी मंडळी व ग्रामस्थांचा जनसमुदाय कुस्त्या पाहण्यासाठी जमला होता। त्यात मल्लसम्राट रावसाहेब मगर, तानाजी माने, ज्ञानदेव लोखंडे, अग्निनाथ चव्हाण, बापू मंडले, प्रताप मगर, गोरख पवार, दादा पवार, तानाजी बनसोडे, अनिल कोळी, अर्जुन देवकाते, हनुमंत खटके, माऊली सरगर, बाजी नाना सरगर, मारुती चव्हाण, पांडुरंग कारंडे, सोमनाथ मगर, निलेश मगर, किरण कदम, सत्यवान मगर, दत्ता भगत, अण्णाभाऊ मगर, भाऊ चव्हाण, आप्पालाल बोंडरे, तानाजी बोंडरे, सदाशिव कदम, गणेश शिंदे, गणेश अवतोडे, श्रीकांत क्षीरसागर, संजय ठवरे, केरप्पा दोलतोडे आदी तरुण मल्लांनी भाग घेतला। नमस्कार, मला तुमचा परिचय द्या सर्व। मी पैलवान आलमभाई मी गणेश गाव आहे, पण ही जी कुस्ती कमिटीचे पैलवान आहे ती माझे मित्र आहे। त्यामुळे मी उर्स निमित्त मी सगळ्यांना सहकार्य करत गेलेलो आहे आणि पुढेही मी सहकार्य त्यांना कायम करत राहील, कारण की मला कुस्तीचं भरपूर मला म्हणजे अभिमान आहे कुस्तीचा आणि लाल मातीशी प्रेम पैलवान आहे, प्रसिद्ध पैलवान आहेत। तुम्ही तुमच्या काळातल्या कुस्ती आताच्या कुस्ती थोडक्यात सांगा मला, थोडक्यात। आता मग आमच्या काळातली कुस्ती म्हणजे आमच्या काळात कुस्ती जी होती ती खर्च जी होता ती आम्हाला एक 3-4 हजार 5 हजार खर्च येत होता। ते आता 10 ते 15 हजार खर्च झालेला आहे, कारण की गरिबांचे आता पैलवानकी करायचं म्हणजे मुश्किल झालेलं आहे। आता आम्हालाही गरिबीतून शिकवलेलं होतं वडिलांनी, पण आमच्या वेळेस 4 ते 5 हजार रुपये खर्च होता आणि आता 10 ते 15 हजार रुपये पैलवानकीचा खर्च होतोय। त्यामुळे गरिबांचं हे झालेलं आहे। त्यामुळे माझे मित्र जाफर शेख यांनी इथं उघडेवाडी इथे तालीम खोललेली आहे। त्याच्यामुळे मी एक मेसेज देतो की गरिबाची मुलंही तिथं होता होईल तेवढे तालमी द्यावी आणि त्यांची आम्ही सुविधा होतो, आमच्या होता होईल तेवढी आम्ही त्यांची सहकार्य करत राहील। आपण बघत आहात, तुम्हाला यासाठी काय वाटतंय? आनंद वाटतोय माझा, कारण की मल्लही भरपूर आल्यात आणि पब्लिकचाही रिस्पॉन्स चांगला आम्हाला मिळतोय, त्याच्यामुळे एक आनंद वाटतोय आम्हाला। एक येणाऱ्या नवीन पिढीसाठी काय संदेश द्याल? ज्यांना कुस्ती खेळायची, कुस्ती क्षेत्रात द्यायची किंवा वेगवेगळ्या खेळात काय संदेश द्याल? म्हणजे एक ही लाल मातीची कुस्ती जर कष्ट करून जर खेळली, आता आमच्या वेळेस कशी होती, आम्ही आमची परिस्थितीच्या हिशोबाने होती त्यामुळे आम्हाला पुढे काही जास्त खेळता आलं नाही, तर आम्ही जातानाही आम्ही थोडं लेटही गेलेलो होतो परिस्थितीच्या अभावी। तर कुस्ती जर चांगल्या पद्धतीने खेळली आणि कष्ट जर केलं तर या कुस्तीतून चांगल्या पद्धतीने नोकरी लागू शकते स्पोर्टमधून, कारण की आता नर्सिंग यादव DYSP असे बरेचसे हे आहेत कुस्तीमधून पुढे गेलेले आणि चांगल्या हुद्द्यावर जाऊन लागत नाही, स्वतः शरीर सदृढ राहतं, पण गोष्ट आहे। कुस्ती खेळाने पैलवानगी केलेली निर्व्यसनी माणूस राहतो आणि शरीरही आपलं तंदुरुस्त राहतं। मल्लांमध्ये कुस्त्यांचे फड रंगले होते। या कार्यक्रमासाठी गावातील संयोजक जमीर शेख, जाकीर शेख, जावेद शेख, दस्तगीर शेख, सरफराज शेख, साजन, सोहेल बोर्डे, जहागीर शेख, आमिर शेख, सद्दाम शेख, समीर शेख यांनी वर्षातून एकदा भरवल्या जाणाऱ्या उर्सासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले। दिवसाअखेर कुस्त्यांच्या विजेत्यांचे बक्षीस वितरणही करण्यात आले। प्रथम पारितोषिक पैलवान दत्ता बोर्डरे यांना ₹51,000 रोख व दुसरे बक्षीस पैलवान रणजित वाघमोडे यांना ₹31,000 रोख असे देण्यात आले। तसेच या रक्तदान शिबिरास प्रतिसाद देऊन 42 लोकांनी रक्तदान केले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।